आपल्यावर चांगली वेळ येण्याअगोदर तुळशी माता आपल्याला हे शुभ संकेत 9 देत असते. आपल्याला चांगली वेळ येण्याअगोदर तुळशी माता आपल्याला हे शुभ संकेत देत असते. तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. तसेच तुळशीचे काही रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते. कसे ते जाणून घेऊया. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय त्यांचे जीवन कसे असते ते जाणून घेऊया. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य मानले जाते. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशीचा जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही संकट येत नाही. तो सर्व आजारांपासून दूर राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारची रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे. जर याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारी सर्व संकटे, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तींचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो. तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तींच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते. एक अवतार असे मानले जाते म्हणून प्रत्येक घरात तुळशीचे रोप असावेच. नंबर 1. घरात जर माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर घरामध्ये सुख समृद्धी येणार असेल किंवा एखादी चांगली वेळ चांगली बातमी येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते. म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना नक्की लक्ष द्यावे. नंबर 2. जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होणार आहे. ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते. ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखीनच चांगले. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. क्रमांक 3. मित्रांनो, काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते, तुळशीचे झाड वाळते. त्यामुळे तुळशीची कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतच जाते. तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे. याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खर्च होणार आहे. म्हणूनच तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका. वेळच्या वेळी काळजी घेत जा. नंबर 4. जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून जा की वास्तूवर तुमच्या माता लक्ष्मीची कृपा तुमच्या वास्तूवर नक्की आहे आणि अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्रीसूक्तम किंवा लक्ष्मी सूक्तम पाठ नक्की करा. यामुळे वास्तूची भरभराट आणि मनोकामना मनाची एकाग्रता होते. नंबर 5. तुळशीची हिरवी पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात फ्लेश वाटणे, वादविवाद, कटकटी यांसारख्या समस्या येत असतील तर घरातील संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ लागतात असे होतं. विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा दिवा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा. नंबर 6. तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील, तुळशीचे छोटे छोटे रोप येत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे, तुमचा व्यापार वाढणार आहे, तुम्हाला धनलाभही होणार आहे. नंबर 7. तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन सतत बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरात लवकर धनलाभ होणार आहे. किंवा तुमची कितीही मोठी इच्छा असू द्या, ही इच्छा पूर्ण होणारच. नंबर 8. ज्या घरात भरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येतो. जर तुळस वाळलेली दिसली तर तिथे घरात कलह निर्माण होतो. घरात आर्थिक तंगी, मतभेद असून देखील घरावर अवकाळी
दिसून येतो. त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील ते ओळखायचे. नंबर 9 आहे, अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात. ते आपले घर मातीचे बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे होणे अत्यंत अशुभ आहे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुंडलीतील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्याच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळातच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा, म्हणजे मुंग्या लागणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.